हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे आणि काय आहे। तर आज मी तुम्हाला माझं कपाट दाखवणार आहे, म्हणजेच की मी कशा कपड्याच्या घड्या घालते आणि कसं ठेवते। तर फक्त माझेच कपड्यांचं कपाट दाखवणार आहे आणि कसं कसं ठेवते ते सुद्धा दाखवणार आहे। तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आले की ताई तुझं कपाट दाखव, कसं ठेवते ते सुद्धा दाखव। तर चला तोच व्हिडिओ असणार आहे, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल। तर कपाटाची तर अवस्था विचित्र झालती। तर जर महिन्याला मला हे कपाट आवरावं लागतं, कारण कपडे इकडे तिकडे होते की ते आपण व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला आणि एका दिवशी आपल्याला घाई गडबड असले तर आपण तसंच काढतो आणि मग कपडे कसे विस्कटले जाते। त्यामुळे महिन्यात एकदा तरी आपल्याला कपाट आवरावं लागतंच। तर चला आता इथं मी जे काही माझे लॉंग ड्रेस आहे, म्हणजेच की गोल घेऱ्यामध्ये, आणि काही वन पीस आहे ते सुद्धा एका साईडला ठेवते, कारण जास्त कोण हे ड्रेस मी घातले जात नाहीत। मग ते वरती ठेवले की मग आपल्याला डेली यूजसाठी ड्रेस ठेवायला सुद्धा जागा राहत नाही, त्यासाठी हे ड्रेस मी वेगळीकडे ठेवते। तर आता हे जे काही 2-4 वन पीस आहेत ते मी एका साईडला आधी घड्या घालून ठेवते। आणि एवढी काही परफेक्ट मला घडी जमत नाही, पण ठेवण्याचा प्रयत्न करते व्यवस्थित। आणि अशा वन पीसची घडीसुद्धा येत नाही, कारण त्याचं कापड तसं असतं, त्यामुळे ते घडी व्यवस्थित येत नाही। तर आता हे सुद्धा बाकीचे जे कुर्ती वगैरे आहेत ते सुद्धा घडी व्यवस्थित असे घालते। तर आता हे कॉटनचे वगैरे व्यवस्थित अशा घड्या राहतात आणि ठेवता सुद्धा छान येते, त्यामुळे हे एका साईडला ठेवते। आणि हा ताईनो, मी जसं साधं सिंपल असं ठेवते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण जास्त काही एवढं मला काही जमत नाही कपाट वगैरे लावायला, कपडे वगैरे लावाय। पण जसं मी ठेवते तेच त्यात तुमच्या कमेंटमुळेच म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा। तर काय होते, एक टायमिंगला असा व्हिडिओ तुम्ही म्हणताय ताई एकच टायमिंग ठेव व्हिडिओचा, म्हणजेच की आम्हाला सुद्धा समजेल तुझा व्हिडिओ किती वाजता येईल काय। पण काय होते माहिती आहे का, आता सध्या माझ्याकडं वायफाय कनेक्शन नाही, त्यामुळे माझं जर मी व्हिडिओ अपलोड लिंकला लावला तर कधी कधी लगेच होतं आणि कधी कधी खूप वेळ लागतो, कारण जेवढं माझ्या मोबाईलमध्ये नेट पॅक असतो त्यावरूनच मी अपलोड करते, त्यामुळे खूप स्लो होतं, कधी फास्ट होतं, ते नेटवर्क असेल तसंच होतं आहे। त्यामुळे थोड्या दिवस प्लीज ताईनं समजून घ्या। एकदा वायफाय कनेक्शन घेतलं की मग बरोबर टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। नंतर मग आपण एकच टायमिंग सेट करू, तुम्हाला सुद्धा मी विचारेन कोणता टायमिंग बरोबर आहे, पण थोडे दिवस थोडंसं ॲडजस्ट करा, कारण व्हिडिओ आज दुपारी म्हणजे आज 1 वाजता आला तर उद्या 3 वाजता येतोय, कधी 1:30 वाजता येतोय, कधी 2:30 वाजता येतोय, तर असं होतंय। तर प्लीज ताईंनो थोडे दिवस समजून घ्या, नक्कीच मी तुमच्यासाठी बरोबर टायमिंगला व्हिडिओ घेऊन येईल। तर चला आता कुर्तीच्या पण काही घड्या वगैरे घातल्या, पॅन्टीज आहेत त्यासुद्धा घड्या घालते। आणि जास्त करून मी लेगिन्स आणि कुर्तीच जास्त करून वापरत असते, कारण ते मला बरं पडतं आणि रोज ते सवय लागली, त्यामुळे तेच आवडतं घालायलाच। आणि जीन्स वगैरे आहेत, पण कधी तर बाहेर वगैरे जाताना त्या घालते आणि त्या मी जास्त वर ठेवतच नाही, खालीच ठेवते, कारण जे जास्त आपण यूज करतो आणि जे कपडे आपल्याला लागते सारखं रोज डेली म्हणा, कुठं जाता येतं म्हणा, ते वरती ठेवले ना बरोबर आपल्याला सापडतात आणि जास्त आपल्या ह्याच्यामध्ये कपाटामध्ये जास्त पसारा सुद्धा होत नाही। तर काही माझे 2-3 असे ड्रेस आहेत सेट, पूर्ण पॅन्ट आणि वडणी आणि टॉप, तर ते सुद्धा असेच एका ह्याच्यात ठेवते, म्हणजेच की आपल्याला घालताना ते सोपं पडतं काढून घेताना। असे वेगवेगळे ठेवले की मग आधी ओढणी शोधा, परत पॅन्ट शोधा, परत त्याच्यावर टॉप शोधा, तर असं होतं। आणि मग मी लेगिन्स वगैरे असते ते कशावर पण कोणत्या पण कुर्तीवर मॅच करून घालत असते। तर आता ते झाल्या, घड्या वगैरे करून ठेवले एका साईडला। व्हिडिओ काय मोठा कंटिन्यू नाही केलं, त्यामुळे खूप मोठा होतो व्हिडिओ आणि अपलोडिंगच्या वेळेस खूप त्रास होतोय, कारण कधी तर मला असं खिडकीत बसावं लागते व्हिडिओ अपलोडिंग करताना, कारण होतच नाही तर काय करणार त्यासाठी। त्यामुळे थोडे छोटासा हा व्हिडिओ होणार आहे। तर आता जे काही साड्या आहेत
साड्या भरपूर आहेत, पण घालायचा खूप कंटाळा येतो आणि जास्त करून माझ्या लग्नातल्याच भरपूर साड्या आहेत. तर आता त्या मी काय घड्या वगैरे विस्कटत बसले नाही किंवा अजून दुसऱ्या घातल्या नाही. तशाच मी अशा ज्या अगोदर उभ्या ठेवल्या, परत नंतर आडव्या ठेवल्या. असं कारण म्हटलं बरोबर छान वाटते आणि ज्या डेली यूजसाठी किंवा साध्या सिंपल अशा साड्या आहेत त्या एका साईडला अशा हे करून ठेवता येईल. तर जास्त करून गावाला गेल्यानंतरच साड्याचा यूज होतो ह्या सिंपल वगैरे. आणि हेवी साड्या आहेत तर त्या तर कधी तर घातल्या जातात, मला वाटते वर्षातनं 2-3 वेळा तरी घातल्या जातात. ह्या वर्षी तर जास्त करून साड्या नाहीच घातल्या मी. तर आता साड्यांचा अशा पद्धतीने एका साईडला ठेवते. आणि कपाट 2 ह्याचं आहे, पण असं सिंगल असल्यामुळे थोडीच जागा राहते, तरीसुद्धा मी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि कपडेसुद्धा खूप झालेत आता. आणि पलीकडच्या कपाटामध्ये अन्वीच्या पप्पाचे आणि अन्वीचे कपडे असतात, ते सुद्धा मी नंतर एका व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये ते सुद्धा कसं ठेवते काय ते सुद्धा नक्की शेअर करेन. पण आता सध्या व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यासाठी मग मी सेपरेट बनवलेला आहे फक्त माझ्या कपड्यांचाच. तर चला हे सुद्धा इकडे सुद्धा साड्या वगैरे ठेवून घेतल्या. तर एवढ्या साड्या आहेत, सिंपल पण जास्त आहेत आणि हेवी साड्या पण जास्त आहेत. आणि जास्त करून मला हे ना काठापदराच्या साड्या खूप आवडतात आणि छान वाटतं, आपल्याला छान असा लुक येतो त्याच्यावरती. तर ही एक साडी होती ऑनलाईन मागवलेली, ती सुद्धा एवढी काही छान नाही आली. तर चला ह्या साडीचा तर एक वरचा कप्पा आवरून झालेला आहे आणि अशा पद्धतीने ठेवले. आणि वरती जे सिंपल साड्यावरती जे दिसतात ना ते परकर वगैरे, म्हणजे सगळ्याच साड्यावर मॅचिंग असे परकर नाहीत, कोणत्या साडी कुठले होईल ते मी घालत असते. आणि जास्त करून ज्या जाड साड्या असतात ना त्याला मग कोणता पण परकर घातला, पेटीकोट घातला तरी चालतो. पण जे आपल्या अशा पातळ साड्या किंवा ऑर्गेन्झामधल्या, मग त्याच्यावरती आपल्याला परकर व्यवस्थित असा मॅचिंग लागतोच. तर एका साईडला तिथं ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला साडी वगैरे घालताना पेटीकोट व्यवस्थित असा दिसेल. आणि त्याच्यावरती मग 2-4 काही ब्लाऊज आहेत एक्स्ट्रा जे शिवलेले आहेत ते वरती ठेवलेत. तर वरचा कप्पा झाला होता आवरून. आता खालच्या कप्प्यामध्ये मी काय काय ठेवते हे तुम्हाला दाखवते. तर जे काही वन पीस आहेत आणि जे गोल घेऱ्याचे 2-3 ड्रेस आहेत ते पाठीमागं ठेवते, जास्त करून ते यूज होत नाहीत, कधी तर कुठं जाताना वगैरे घालत असते. आणि त्याच्या पुढेच मग मी डेली यूजचे कुर्ती वगैरे ठेवले, जेणेकरून रोज आपल्याला जास्त शोधावा लागणार नाही किंवा लगेच हाताखाली आपल्याला भेटतील. तर हे झालं कुर्तीचं सेक्शन. आणि आता ह्या सेक्शनमध्ये मी हे ठेवणार आहे एक गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी एक बॉक्स बनवलेला आपलं घरीच एका पुठ्ठ्यामधून. तर आता ते सुद्धा तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे. आणि जे काही कुर्ती सेट आहे त्याच्यावरतीच मी ठेवलेत, कारण एवढी सारी सेपरेट ठेवायचं म्हटलं तर एवढी सारी काही जागा नाही आपल्या कपाटामध्ये. आणि कपाट तुम्ही बघू शकता छोटंच आहे रुंदीला. तर आता हा बॉक्स मी बनवलेला, तर ह्याच्यामध्ये मी सर्व लेगीज आणि काही टी शर्ट आहेत किंवा जे आपले इनरवेअर असते त्यासुद्धा त्या बॉक्समध्ये ठेवले, जेणेकरून आपल्याला सापडतील. आणि लेगीज कसं होतं, जे काही कोणत्या कुर्तीवर मॅच होईल तसं मी घालत असते, असं काही नाही की मॅच बरोबर असं मॅच माझं काय नाही. मी कशा ब्लॅक जास्त करून कुर्तीवर घालत असते लेगीज, त्यामुळे लेगीज अशा पद्धतीने ठेवले जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असे घेता येतील आणि दिसतील सुद्धा. तर हा झाला 2 नंबरचा कप्पा. अशा पद्धतीने साधं सिंपल मला जसं जमेल तसं आवरलेला आहे. आणि अजून काही टिप्स असतील किंवा काय तुमच्याकडे तर ताईंनो प्लीज सांगा. तर चला तुम्हाला पूर्ण कपाट मी कसं आवरलेला आहे अगदी जवळून दाखवते. तर पहिला कप्पा हा फक्त साड्यांचा आहे आणि जे काही पेटीकोट आहेत 4-5 ते ठेवलेत. तर अशा पद्धतीने साड्याचा ढीग लागलेला आहे, पण कधी घालत नाही. आपल्या बायकांचं असंच होतं, गावाकडे गेलं की घालावंच लागतं साड्या. आणि हे काही जे ब्लाऊज आहेत ते ठेवलेत, तर अशा साड्या आहेत. आणि म्हणजे एका साईडला डेली यूजच्या ठेवलेत म्हणजे सिंपल अशा, आणि एका साईडला काठपदर आणि काही हेवी साड्या आहेत ते ठेवलेत. तर हा कप्पा. आणि वरती काही रिकामी जागा आहे ना तिथं प्रस वगैरे ठेवत असते मी. तर हे झाला हा पहिला कप्पा. आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये काय काय ठेवले तर हे मला जे डेली यूजसाठी लागणारे कपडे, कुर्ती, लेगीज वगैरे हे सर्व मी ह्या 2 नंबरच्या कप्प्यामध्ये ठेवलेत, कारण हेच मी डेली यूजमध्ये ह्याच्यातला कुर्ती वगैरे, आणि जास्त करून कुर्तीच मी घालत असते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि हे बघा इथं कुर्तीच ठेवलेत एका साईडला, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं घेता येईल आणि दिसतील सुद्धा. आणि हे काही लेगीज आहेत त्या अशा ठेवलेत मी उभ्या, जेणेकरून काढताना सुद्धा सोपं जाईल. आणि हा बॉक्स खरंच खूप छान आहे. आणि अमेझॉनवरून बघायला गेलं तर महाग
वाटते, त्यामुळे मी काय घेतले नाहीत. बघूया नंतर कधी घेईल मी ते. अशा प्रकारे बॉक्स आणि ठेवता सुद्धा येतं छान, आणि कपडे सुद्धा काढताना घड्या वगैरे विस्कटत नाहीत. तर हा आहे लास्ट कप्पा. आणि लास्ट कप्प्यामध्ये मी काय ठेवले, जे काही मी कधीतरी यूज करते ते ड्रेस, म्हणजे जीन्स टॉप आणि काही जुने ड्रेस आहेत कधीतरी घालते, आणि जे 2 गाऊन आहेत ते सुद्धा तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये दिसते. जास्त करून मी गाऊन घालत नाही. आणि काही असेच कधीतरी यूज होणारे कपडे म्हणजे तिसऱ्या कप्प्यामध्ये ठेवलेत. तर अशा पद्धतीने सुटसुटीत असं ठेवलेलं आहे. जास्त काही कपाटामध्ये राडा केला नाही. जेवढं आपल्याला लागते तेवढंच त्या कपाटात ठेवायचं. जास्त उगाच जे काही लागत नाही ते ठेवलं की मग काढताना खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर असं होतं आज माझं कपाट आणि आजचा व्हिडिओ. तर आय होप की तुम्हाला माझं कपाट कपडे आवडले असतील ठेवलेली. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.